पहिल्यांदा बुद्धिमत्ता आपण आता सुरुवात केली. आता पहिल्यांदा बुद्धिमत्तेचं सोल्युशन घेतो आणि नंतर इंग्रजीचं. चला, बुद्धिमत्ता प्रश्नपत्रिका क्रमांक लिहून घ्यायचंय. कच्चं काम, चुकलेला प्रश्न मी तर तुम्हाला जवळ पहा मी येऊन देते, पण जर मला काय निदर्शनात आलं तर का रे ताणीन तुला, मी असं सांगते. तगारीला ताणायला लागतं. चला, गच्छती तपश्चर्या, बरोबर आहे ना प्रश्न? प्रश्नपत्रिका काढा आपली जवळ, ओपन करा. काय 26वा प्रश्न? दुसरा पेपर निघाला काय? काय होतं? हा, 1 ला टाळी, 3 ला पळा, 5 ला थांबा, 7 ला बसा. याप्रमाणे सरांनी मुलांना सूचना दिली. तर पुढील सूचनेचे निरीक्षण करून बसण्यापूर्वी टाळी वाजवली असे किती वेळा? बसलेला किती म्हणलंय? 7. 1 आणि 7. बसण्यापूर्वी टाळी, टाळीला काय? 1. म्हणजे बसण्यापूर्वी पाहिजे, म्हणजे 17 शोधायचे. काय शोधायचे? 17. बघा किती वेळा आले? 17. 5 वेळा 17 आले. काय? चला, एक शब्द नाचदवा, 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 न्या र न, या सर्व अक्षरांचा एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. या केल्या या शब्दात मधोमध येणाऱ्या अक्षराच्या लगतचे पहिले अक्षर कोणते? आता इथं काय शब्द बनलेले? तर इथं शब्द किती जणांना बनवायला आला? एकाला देखील नाही. अरे आपल्याला काय ज्ञान रत्न, शिक्षकांच्या मुलांना तर हे माहिती पाहिजे. शिक्षकांच्या मुलांना हा शब्द माहिती पाहिजे. ज्ञान रचनावाद नवीन जो अभ्यासक्रम आलेला आहे तो या अभ्यासक्रमावरती याच्यावरती आधारित आहे. ज्ञानाची रचना करायची सगळं शिक्षकांनी शिकवायची गरज नसते. शिक्षकांनी तुम्हाला फक्त पुश करायचं, योग्य मार्गावरती ठेवायचं. जसं तुम्हाला म्हणायचं ड्रायव्हर गाडी चालवतो, ड्रायव्हर काय गाडी चालवतो, गाडी तर तिची ती चालत असते. तो चालू करणार, ब्रेक दाबणार, गिअर टाकणार, ॲक्सिलेटर वाढवणार, एवढं तो करत असतो. तो फक्त रस्त्यावर ठेवायचं काम करत, म्हणजे मार्गदर्शन करायचं. तसं शिक्षकाचा आता ज्ञान रचनामध्ये अभ्यासक्रमामध्ये असं काम. काय विचारलं? मध्यभागी येणाऱ्या अक्षराच्या लगतचं काय? र आणि ना. तर पर्याय क्रमांक दुसरा आणि तिसरा. ABCD त्या दिलेले अक्षर मालिकेतून पेन बरोबर 35, बॉल पेन बरोबर 62, तर पेपर बरोबर आणि थांब की मला लिहून दे ना. पेन बरोबर 35, बॉल पेन बरोबर 62, तर पेपर. आता इथे अगोदर काय याच्यामध्ये सांग? अरे तुलाच विचारतो, गडबड कर नको. पीचा क्रमांक 16, ओके. ईचा क्रमांक 5 हा, आणि एनचा क्रमांक 14. ह्याची बेरीज 35 येते. ओके. बॉलपेन मध्ये 21, 2 बीचा क्रमांक 1 चा 1, एल म्हणजे 12 आणि पी 16, ई 5 आणि एन 14. ह्याचं 62 येतं. ओके. तर पेपरचं येणार 16 + 1 + 16 + 5 आणि + 18. किती कुठे 56. ओके. चला पुढे काय म्हणलेले? दिलेल्या अक्षर मालिकेतील जर DO बरोबर 33, DO बरोबर 33, नंतर कम बरोबर 68, कम बरोबर 68, तर रन बरोबर किती? कोण सांगतोय? बोला. म्हणजे डावीकडून जे त्याला उजवीकडून, त्याला ही ABCD लिहिलेली असेल तर तर गरज नाहीये, पण लिहिलेली असेल D E F G H I J K L M N O P Q R S T U V
सांग म्हणजे उजवीकडून अनुक्रमांक दिले. डीचा 22, ओचा 11, यांची बेरीज 33. ओके 23, 11, 13, 21 यांची बेरीज 68. म्हणजे डावीकडून नंबर देण्याची उजवीकडून नंबर दिले. रन आठचा 8, 5, 12 किती येते 25. चला पुढील प्रश्न पहा. इथे मालिका दिलेली आहे, अक्षर समूह दिलेला आहे. ग नंतर लगेच न येतो, ग च्या नंतर लगेच न येतो, परंतु ग पूर्वी लगेच र येत नाही, म्हणजे र नको. तिथं दुसरं काही चालेल, गण पण रगण नको. गण चालेल पण रगण नको. मग आता पहा किती वेळा येते 4 वेळा. तर पर्याय क्रमांक 2. पुढे 31 ते 35 गटात न बसणारे पद पर्यायातील निवडा. चैत्र गुढीपाडवा, अश्विन दसरा, भाद्रपद नागपंचमी, फाल्गुन होळी पौर्णिमा. भाद्रपद मध्ये नागपंचमी नसते. नागपंचमी कधी असते श्रावणामध्ये. श्रावणामध्ये कोणकोणते सण असतात? गोपाळकाला, नागपंचमी आणि रक्षाबंधन आणि श्रावणी पोळा पण असतो. पुणे जिल्ह्यामध्ये श्रावणी पोळा असतो. आपल्याकडे आपल्याकडे कोणता असतो? कार्तिकी पोळा नाही, कार्तिक आपल्याकडे पण पोळा असतो. आपल्याकडला बैल पोळा वेगळा करायला येतो. पुणे जिल्ह्यामध्ये का महाराष्ट्राच्या काही भागामध्ये भादव्यामध्ये म्हणजे श्रावणामध्ये येतो. असे 2 पोळे साजरे केले जातात. त्याला आपल्याकडे असतो त्याला काय म्हणतो आपण? बेंदूर म्हणतो. आणि तिकडे श्रावणामध्ये असतो त्याला पोळा म्हणतात. ओके, पोळा, बैल पोळा. आपल्याकडे बैल पोळा म्हणत नाही, आपल्याकडे म्हणतो आपण बेंदूर. आणि तो आषाढ महिन्यामध्ये आपल्याकडे येतो. आषाढ एकादशीला पंढरपूरची यात्रा असते, दुसऱ्या दिवशी बारस असते आणि त्रयोदशी आषाढ त्रयोदशीला बेंदूर असतो. या तारखा मराठीमधले जे सण आहेत हे सगळेच्या सगळे सण कशावर साजरे केले जातात? तिथीवरती साजरे केले जातात. चला पुढे 2 पर्याय निवडा. आहे का रे 32वा प्रश्न? 2 आहे का? नाही, इथे पेननी लिहिलेले म्हणून म्हटलं AUIM लिहून घ्यायचे बरं का. स्लो GOEP. आणि कणकण करू नको रे तगारे. बाकीच्यांना कसं ते बाकीचे पण वर्गात आहेत. बोला. एच्या विरुद्ध वाय. एच्या विरुद्ध वाय. यू आणि वाय मध्ये 3 अक्षरे. यू आणि वाय मध्ये एच्या विरुद्ध वाय आहे ना, वाय आणि यू मध्ये 3 अक्षरे. ए आणि वाय मध्ये 3 अक्षर. ए आणि यू मध्ये 3 अक्षर. एच्या विरुद्ध वाय येतो पण इथे 3 अक्षर सोडून घेतलं. आयच्या विरुद्ध क्यू. क्यू आहे. क्यू आणि एस मध्ये 3 अक्षर सोडून यम आहे. जीच्या विरुद्ध एस. जीच्या विरुद्ध यस आहे. 3 अक्षर सोडून ओ आहे. ईच्या विरुद्ध यू पण यू. ईच्या विरुद्ध यू आणि यू आणि पी मध्ये 4 अक्षर. 4 अक्षर. म्हणजे इथं बघितलं तर ते आता अनुक्रमांक अनुक्रमांक जर केलं ना तर त्याची बेरीज येते 22 आणि ईपीची येते 21. सगळ्यांची बेरीज 22 होते. उठ तगर उठ. त्याला हे सांगतो नको काय सांगू. तिचं सांगायला ते काय दूध देणार नाही पोरगं. उठ दप्तर घेऊन संध्याकाळ. तर यांच्या अनुक्रमांकाची बेरीज 22 आणि याची 21 येते. ओके, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 वेगळा निघेल. 2 पर्याय नोंदवाय. दुसरा एकच निघलं. एक कोणतं काढलं? ईपी काढलं ना. आणि दुसरं काय येत आहे? ईपीच येते. मग आपल्याला 2 तर पर्याय नोंदवायचे तर मग कुठलं ईपी 2 वेळा लिहायचं ना. त्या 2 वेळा नोंदवायला येईल का? किती होता प्रश्न? 32वा. आता हो की काय हे पण कळलं पाहिजे. इंग्रजीमध्ये स्वर किती येतो? स्वर 5. याच्यामध्ये एक आला, 2 आले. याच्यामध्ये एक आय आला. त्याच्यामध्ये
ओ आला याच्यामध्ये सगळ्यात एक स्वर येतो आणि याच्यात दोन स्वर, त्यामुळे वेगळा पर्याय पहिला क्रमांक ए. चला पुढे प्रश्न पहा. 1210 1210 3795 8129 5831. बोला. 11 भाग संख्या. 11ने भाग देणार आहे. 11ची कसोटी काय आहे रे? एक आहे. एकाने त्याची बेरीज केली तर 2, इथे 2, शून्याची बेरीज 2, यातला फरक 2 येतो, म्हणजे 11ने भाग जातो, शून्य फरक येतो किंवा तो 11च्या पटीत आला. इथे बघितलं तर 7 5 12 3 9 12 12 12 यातला फरक 0 येतो, म्हणजे 11ने भाग जातो. 8 2 10 9 1 10 10 10 फरक म्हणजे याला फरक 0 येतो, म्हणजे 11ने भाग जातो. इथे 5 3 8 आणि 8 1 9, म्हणजे 9 आता 8 केले 1 येतो, फरक याला 11ने भाग जात नाही. बरोबर आहे. चला पुढे 0.025 0.0000004 आणि येते पण तुमच्याशी मला चर्चा केली पाहिजे ना. तुम्ही एकटं आहे का रे? हा नानावरे आलाय तरी तर बाजव्यासारखा 0.0025 आणि 4049 1 2 3 4 0 4 9. कोण सांगते? सोपं आहे काय? बोला यादव बोल. हा ही वेगळी निघे कारण परिमेय अपरिमेय हे यांचं वर्गमूळ काढता येते. याचं वर्गमूळ येईल 0.07. 4 संख्येच्या आधारे दशमचिन्ह वर्गमुळात ते 2 संख्येच्या आधारे निम्मे होतात. इथे 4 संख्येत याचं वर्गमूळ आहे 0.05. याचं वर्गमूळ 6 संख्येच्या अगोदर आहे 0.007. ही वर्ग संख्या नाही. हो की म्हणजे तर तिला टाकायच्या वर्गमुळात टाकून दे ना. तू का तिला अडवते? आपण आपलं सांगतो ना, तिचं काही चुकीचं नाहीये. पण आपण काय म्हणतो साध्या सोप्या भाषेत की दुसरा तिसरा चौथा हे पर्याय वर्ग संख्या आहे आणि 1 नंबरचा पर्याय वर्ग संख्या नाही हो. असं काढता येईल का नाही? अगं तिला का तू चिटकून बसली मला काही कळत नाही. तिला दे सोडून, जाऊन दे कमला लिंकच्या कडकडणी, तू मोदोजीच्या कडकडणी. ओके, तिला अपोज करू नको. तिचा विचार तिच्या पातळीवरती बरोबर आहे, चुकीचा नाही आहे. आणि तुझा विचार तुझ्या पातळीवर बरोबर आहे. दोघांचं चुकीचं आहे का? नार्वेकर झालं का नाही? मी तुला बी नाराज नाही केलं, त्याला बी नाराज नाही केलं, दोघं खुश. ओके, माहिती आहे का हे काय घडलंय ते? म्हणजे ह्या गोष्टी माहिती पाहिजे ना आपल्याला. जनरल नॉलेजमध्ये आता काय घडतंय ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. चला पुढील प्रश्न पहा. 35 मूळ प्रश्नपत्रिकेतील हा प्रश्न परीक्षा परिषदेकडून रद्द करण्यात आलेला आहे. त्यामध्ये बदल करून तुम्हाला दिलेला आहे. प्रश्न काय झालंय पहा म्हणलेलं आहे. पहिला काय दिलं म्हणजे गटात न बसणारी आकृती असणारे, वेगळी आकृती असणारे. काय वेगळी आकृती? पर्याय क्रमांक 4. का वेगळी 4? ओके ओके, म्हणजे जर तुम्ही आकृती सरळ केली फिरून त्या रेषामधली त्या 3 रेषामध्ये रेष दिलेली जरा फिरून बघितली तर झेड 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 सरळ दिसतो. चौथ्याकडे झेड हो की दिसतंय की तुझ्या नजरेला दिसतंय, सगळ्यांना दिसून दे ना. चला पुढे 36. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हा जागी योग्य पर्याय निवडा. वि. स. खांडेकर ययाती, वि. स. खांडेकरांनी ययाती ही कादंबरी लिहिलेली आहे. तर विश्वास पाटील पानिपत आणि झाडाझड. मृत्युंजय कोणी लिहिलंय रे? शिवाजी. छावा कोणी लिहिलंय? शिवाजी सावंत. म्हणजे हे पण माहिती झालं पाहिजे, त्याबरोबर या गोष्टी होतात. चला पुढे पानिपत झाडाझड ती बरोबर आहे.
राम श्याम जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्ष होती. 5 वर्षात त्यांच्या वयाची सरासरी किती होती? आता 5 वर्षापूर्वी त्यांची सरासरी 16 होती. या तिघांची बेरीज किती येणार आहे? 16 तरी काढली. आज तिघं बी 5-5 वर्षाने वाढली. मी त्या तिघांची बेरीज किती होईल? 15ने वाढली म्हणजे 63. किती जणांची? 3 जणांची. म्हणजे सरासरी किती येईल आज? ही 5 वर्षापूर्वी आजची. आता 5 वर्षांनंतर 5 वर्षांनी तिघं बी 5-5 वर्षांनी वाढले. का असं झालं? एक जण वाढणार आणि दुसरं नाही वाढणार, तिघं वाढणार. पण 5-5 तिघं वाढले तर त्यांची बेरीज किती होईल? 63 अधिक 15 78. त्याची सरासरी किती होईल? 26. म्हणजे 5 वर्षापूर्वी 16. अरे हो की बाय, हो तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तुझ्या एकट्यासाठी क्लास नाही चालला. ज्याला कळलं नाही त्याला कळावं. एखादा आपल्याकडे लो लेवलचा असतो, त्याला कळलं पाहिजे. आता हाय लेवलचं तुम्ही आहे, तुम्ही बरोबर म्हणताय. इथं 5 वर्षापूर्वी सरासरी 16, आज 5ने वाढणार, दोघं तिघं पण वाढणार. 16 आणि 5 21. 5 वर्षानंतर 21 आणि 5 26 झालं कधी. पण हे समजून देताना असं नाही ना म्हणून चालत मला. चला पुढे. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाचे झाले. पहिल्यांदा दुसऱ्यात काय झालं रे? ही चिन्ह घड्याळाच्या दिशेने एक एक घर पुढे गेली आणि जे रंगवलेलं होतं ते कोरं झालं, कोरं होतं ते रंगवलं. आता हे खालचं गोल आणि चौकोन तो एक घड्याळाच्या दिशेने फिरवा. कोणता येईल पर्याय? पहिला पर्याय येईल. गोल रंगवलेला होता तो कोरा होईल आणि कोरा चौकोन होता तो भरलेला आहे. चला 14ला 2 तर 39ला प्रश्न. 39 पहा, 14ला 2 तर 39ला प्रश्न. बोला बोला तुमचे सांगा. तर ते 2 आहे ना, हां त्याचा वर्ग आणि घन यांची बेरीज 12 हा. अधिक ते 2. म्हणजे 2चा घन 8, 2चा वर्ग 4 आणि हे 2 अधिक म्हणजे 2चा पहिला घात 2 2. यांची बेरीज येतात 14. मग तसंच 3चा पहिला घात, 3चा दुसरा घात आणि 3चा तिसरा घात बरोबर 39. म्हणजे 3चा घन, 3चा वर्ग आणि 3चा पहिला घात 27 अधिक 9 अधिक 3 याची बेरीज किती येते? 39 येते. म्हणजे हे लक्षात ठेवा, जर कधी 14 आणि 39 दिसले तर इथं हे क्लिक झालं पाहिजे. क्लिक होतं तुम्हाला. ओके चला पुढील प्रश्न पहा. 2 पर्याय. ओके ओके एक पर्याय सांगितलं आपला 39. 14ला 2. चला 39ला काय होतं? 39 नाही, कुणालाच आलं नाही. 39 आहे का पर्यायामध्ये? हा काय येते उत्तर तुमचं? किती प्रश्न आहे? 39. 39चं बघू ना आपण. आता इथे पहा, एक एवढा अवघड घेतला ना, दुसरा सोपा असतो. दुसरा सोपा काय असतो? तो या ठिकाणी 3 ने विभाज्य संख्या, 2 ने विभाज्य संख्या 14 आहे. ती पर्याय ती कोणकोणचे आहेत पर्याय? 3 4 5 6. म्हणजे इथे 2ची 7 पट 14 आहे म्हणजे भाग जातो. म्हणजे इथे 3ची 13 पट 1 होतं. बाकीच्या कोणत्या संख्येने पूर्ण भाग जात नाही, म्हणून त्यांनी सांगितलंय दुसरा पर्याय. आता दुसरा एखादा त्याच्यामध्ये स्पष्टीकरण एखाद्याचं बघू आपण. पहा 39चं काय म्हणताय ते? 39 मधल्या अंकांची वजाबाकी केली. 9 मधलं 3 गेले 6, 6 मधले 1 वजा केला की 5. तशा पद्धतीनं इथे जुळते का पहा. त्यांनी काय केलं? 9 मधलं 3 गेले 6, 6 वजा 1 5, उत्तर त्यांनी 5 केले. आणि दुसरं इथं काय म्हणता येते? इथे तसं जुळतंय का? 14 मधले अंक 4 1 गेले 3 आणि 3 मधले गेला 2, म्हणून इथे 2 असं त्यांनी सांगितले. त्यांनी उत्तर काय केले? थांबा आपण बघू थांबा जरा. 9 वजा 3
असं एक सांगितलंय. पुन्हा स्पष्टीकरण काय दिले? 9 अधिक 3 आणि 9 वजा 3 म्हणजे 9 अधिक 3 12 आणि 9 वजा 3 6 यांची फरक 7. आता इकडं एक मिळते का तसं बघा बरं. 1 अधिक 4 5 आणि 4 वजा 1 3 म्हणजे वजा केलं 2. त्यांनी सांगितले स्पष्टीकरण, पण आपली त्यांच्यापेक्षा आपलं स्पष्टीकरण योग्य आहे. हे जे सांगितलं आपण 3च हे जास्त आहे. ते आहे. आणि काय सांगितलं स्पष्टीकरण मी त्या 5चं पण तुम्हाला सांगितलं. पण आता पहा किती उत्तरं निघाली याची? 3 उत्तर. आता पर्याय 3 रांगवा देऊ का? नाही ना. मग 2 आता यातला एक चुकीचा विचार आहे. जास्त योग्य असं चाललं. चला पुढील प्रश्न घ्या. किती आहे? 40वा प्रश्न. 17ला 72 तर 16ला प्रश्नचिन्ह. चला सांगा. सांग चैतन्य सांग. 1 अधिक 7 8 8चा वर्ग 64 अधिक 8 72 6 अधिक 1 7 7चा वर्ग 49 अधिक 7 56. ओके. n वर्ग अधिक n म्हणलं तरी चालेल. अजून वेगळं कुणाचं? बोला जाधव बोला. अहो ऐकतोय ना. 17ला 72 तर 16ला प्रश्नचिन्ह. कुठलं आहे? 17ला 72 हेच हाच आहे ना प्रश्न. हा मग 17 7 1 8 8चा वर्ग 64 अधिक 8 असे एक स्पष्टीकरण दिलं. मग इथं 16 मधलं दिली 7 7चा वर्ग अधिक 56 1 झालं. हा चला पुढे दुसरं. 17 गुणिले 4 अधिक 4 याची 4 पट अधिक 4 इथे 16ची 4 पट 64 अधिक 4 68 आहे का पर्याय? ओके. अजून वेगळं बोला. 17 आणि 18 18 72 16 आणि 17 17 64 हे जास्त आहे. हा 7 अधिक 1 8 8 8च्या पुढचे उत्तर 8 ये लोक हा ओके. अहो तुमचे विचार चुकीचे का? पाहिजे एक जण असा जेवतो. तू लहान होती तेव्हा कसं जेवत होती माहितीये का? तुझ्या घरी आलो तर तो असा असं म्हणजे काय ते म्हणजे तुझी जेवणाची पद्धत होती. आता बाया कसा तुला कसा बाया फिरवतो धरतो फराकीला घर 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 फिरवतो देतो. ती किती वेळा आहे? पहिलीला. तू किती वेळा आहे? 8वीला. तरी तुला तू फिरवतो. हा चला पुढील प्रश्न घ्या. एडीला 41 एडीला D5A तर इजीला काय? इजीला प्रश्न बोला. याचा क्रमांक 1 बीचा 4 त्याचं उलट केलं मग 5 4 अधिक 1 5 4 अधिक 1 5 आणि उलट लिहिलं. बरं. ईचा 5 ईचा 5 ईचा 7 7 7 मग 12 12 अजून वेगळा आहे का कुणाचा? नाही. चला पुढे 42 ते 45 मध्ये क्रमाने येणारा पर्याय 0 1 5 14 0 1 5 14 30 55 91 प्रश्नचिन्ह. चला बोला. फरक काढायचा. त्याचा परत 1 4 4 9 9 16 25 36 एकोणपन्नास घेतले तर काही अजून कोणाचं वेगळं नाही. म्हणजे तुमचे विचार ऐकले पाहिजे. काय ऐकत नाहीये चुकीचं असलं तर तिथं ते समजून दिलं पाहिजे पण त्याला बोललं पाहिजे. तर 143 20 99 143 120 99 80 63 प्रश्नचिन्ह.
बोला गावडे. 12चा वर्ग 144 वजा 1, ओके 11चा 12चा वर्ग 121 वर्ग वजा वाचा 1, आहे. हा 10चा वर्ग 100 वजा 1, 9चा वर्ग 81 वजा 1, 8चा वर्ग 64 वजा 1, 7चा वर्ग 49 वजा 1, 48. मी तुमचं ऐकतो का नाही? काय करायचं काय कारण बोला तुमचे कर. 143 वजा 23 हा परत 23 आहे. वजा 23 120 वजा 21 99 वजा 19 ऑनलाईन चालू आहे बापू. पप्पा पोचले घरी. आता ऑनलाईन चालू आहे त्याचा 2 वेळा फोन आला. आता मॅडमचा नंबर असेल तर मॅडमच्या ह्याच्यावर करायला पाहिजे. ओके चला पुढे. फार कधी फरक म्हणलं 2 ने कमी आहे, वर्ग वजा 1 म्हणलं जास्त. ओके चला पुढे पहा. स्टार स्वस्तिक स्टार आली. कितीचा गट होतोय रे तिथे? 5चा. आणि काय होते पहिलं उचललं शेवटला टाकलं. ओके पहिला स्टार उचलला शेवटला टाकला तो गट आला. पुन्हा पहिला स्वस्तिक उचलला शेवटला टाकला म्हणजे त्या ठिकाणी स्टार अधिक गुणिले स्टार आणि पुन्हा स्वस्तिक. तर 45वा प्रश्न पहा. इथं पहिल्या तर दुसऱ्याशी काय संबंध दाखवला रे? चला पुढील प्रश्न. जाधव गुड. ओके बोललं पाहिजे लक्षात ठेवा. आपण सहभागी होतो म्हणजे मनापासून केलं पाहिजे. चला पहिल्यांदा दुसऱ्यामध्ये 45वा प्रश्न. पहिला गोल काय झाला? घड्याच्या दिशेने घर पुढे सरकला मी पोकळा गोल आणि भरलेला गोल होता तो घड्याच्या विरुद्ध दिशेने सरकला असंही म्हणू शकतो किंवा जागा बदलल्यामुळे. ओके हे सगळ्यात जास्त आरशातील प्रतिबिंब. मी त्याचं आरशातलं प्रतिबिंब पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 आरशातील. चला पुढे 7 12 17 21 7 12 17 21 27 32 37 27 32 37 41 47 52 41 47 52 2 पर्याय निवडायला चुकीचं पद. बोला. एकाडेच बघितलं तर अधिक होतं. आता जेव्हा चढता क्रम उतरता क्रम ग्रॅज्युअली नसतो तेव्हा एकाडे एकच पाहायचं असतं. एकाडे पाहून 7 आणि 10 17 आणि 10 27 आणि 10 37 आणि 10 47 म्हणजे इथे बरोबर आहे. खाली 12 9 21 इथे काय बोलते पुढे बघू ना अगोदर. इथे 11चा फरक आहे इथे 9चा काय ओके 22 आणि 42 चुकीचं आहे. 7 5 12 5 22 5 27 5 32 5 37 5 42 5 47 52 एकाने एक पण यायचं हे जास्त योग्य आहे. दोन्ही पण उत्तर एक मालिका तयार होते. ओके गुड. चला पुढील प्रश्न घ्या. ACBD पुढे काय EGFH पुढे IKJL MONP PQRS. तर PQRS करणे इथे कारण बाकीचे 3 एकाडे ABCD EFGH
आय जे के एल एम एन ओ पी पी क्यू असं पाहिजे होतं पी क्यू आर एस म्हणजे ते पी क्यू आर एस असं असायला पाहिजे होतं. ए तू माग कोपर्यंत बसून तुला चुका काढते पी पी क्यू आर एस. चला पुढे जर एका सांकेतिक भाषेत आता सांकेतिक भाषा 4 9 स्टार 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 बरोबर 40 60 चौकोन चौकोन बरोबर बोल की 15 20 स्टार बरोबर 17 18 चौकोन बरोबर 9. तर आपल्याला प्रश्न आहे 100 चौकोन स्टार स्टार बरोबर काय बसले ते नुसतं बसला का रे सहलीचा अजून धोंडी उतारली नाही का बोल रे. स्टारला वजा 3 वजा 3 वजा 3 ओके सातला भागिले 2 पुन्हा भागिले 2 इथे वजा 3 केला उलटे भागिले 2 उलटे भागिले 2 50 50 वजा 3 सगळे हा एकदम मोठ्या मागते बरोबर आहे तुझं. पुढे एका सांकेतिक भाषेत बोलू नका बोलू नका बोलू नका. हे पहा मला हसत खेळत वातावरण ठेवायचं असतं पण त्याचा का हसत खेळत वातावरण राहिलं पाहिजे तर तुमचा हा ट्रेस असतो हे सोडवताना ते असं तुम्ही हसत खेळत सोडवत नाही त्या मेंदूत खूप ट्रेस येतो. हा ट्रेस कमी हवा म्हणून तुमचं असं वातावरण आहे पण याचा तुम्ही गैरफायदा पण घेऊ नये बरोबर का. चला सांकेतिक भाषेमध्ये लोड लोड LOAD लोड हा शब्द 12-15 होता. पुढे गोड कसा कालवा कर नवाजी बाय कालवा करतोय ज्यादा जसे तसे मांडले म्हणजे याच्यामध्ये काय उत्तर 13-1-11-5 सन त्रिकोण स्टार पहा SUN सन हा शब्द त्रिकोण स्टार चौकोन असा लिहितात. गण GUN हा शब्द वर्तुळ त्रिकोण स्टार वर्तुळ त्रिकोण स्टार असा लिहितात. तत्पुरी हा शब्द कसा लिहिला आता अक्षराचा अंकाचा क्रम बरोबर आहे का. पेन पण दिलाय पेन राहील पेन हा शब्द कसा लिहितात फुली स्टार आणि चौकोन. आता एक आलेली अक्षर पहिल्यांदा लिहून घ्या. यस त्रिकोण आहे का SUN GU आला N आला PEN मग आता पहिल्यांदा सगळ्यात कॉमन आहे का कोण त्रिकोण N ला त्रिकोण चालेल. मग काम सोपं पहिल्या दोन मध्ये कॉमन U ला काय आहे कॉमन स्टार U ला स्टार. S ला चौकोन G ला गोल. आता याच्यामध्ये राहिलं P आणि B इथं आपल्याला माहित नाहीये ते कोणतं याला काय म्हणलेलं आहे
हे आपल्याला माहीत नाही, दोन्ही पण धरून चालेल. आपला प्रश्न काय विचारलाय? पुणे कसा PUNE. आता जे माहिती ते लिहून टाका. Pला माहिती नाही, Uला स्टार, Nला Eला नाही. म्हणजे पर्यायी पद्धत वापरा. जर तुम्हाला सांगतो इथे स्टार वापर ही फुल वापरली तर इथे येणार स्टार, आणि इथे स्टार वापरला तर इथे येणार फुल. मग पर्याय काय झालं? तिसरा पर्याय इथे डबल स्टार लिहितो तुम्हाला, म्हणून म्हटलं Uला स्टार आहे आणि Eला इथं काय फुली इथे स्टार कसं काय लागेल? इथे स्टार हा, फुली म्हणजे स्टार नाही, फुली आहे. ओके, चला पुढे. 51 ते 53 पहा. लयबद्ध पाठणी कितीचा गट दिलाय पहा? ABCD ACB, ABCD म्हणजे शेवटचा डी पहिला जाईल ना, DCB पुन्हा ABCD DCB पुन्हा ABCD. ओके, 8-8चा गट आहे. ABCD DCB, ABCD DCB. पुढे घेतलेलं नाही. त्याला 52वा पहा. 52चा गट 6-6चा गट घेतला तर गोल त्रिकोणामध्ये रेष आहे. गोल त्रिकोण चौकोन गोलात पुन्हा अधिक चिन्ह पुन्हा त्रिकोण चौकोन. ओके, तर किती येते 52चं उत्तर? पर्याय क्रमांक 4. चला 53वा प्रश्न. 17 इथे गटच असणार आहे. हा कितीचा? 175 70 175 70 175 70 आणि पुन्हा काय केलंय? 175 7 दिले, 70 दिलेला, 0 दिलेला नाही. ओके, त्याला 54 ते 56 मनोऱ्यावरचं कोणाचं चुकलंय? श्लोक चुकलंय का मनोऱ्यावरचं? 54 55 56 आले का बरोबर? 56 चुकले. आता इथे काय पाहिजे होतं? 2 8 14 5. आता मी इथे फक्त आकृती होते दाखव. आता मी एक आडत बसतो. 2 8 वरून खाली गेला 2 8 14 5. हा काय तुला तर चुकलाय? 2 1 3 5 54 2 1 3 कशी झाली रचना? 2 1 3 असं गेलो. 2 1 3 ला काय मिळतंय? 2 4 3 2 1 3 मध्ये आपण गेलो. 2 4 3 खाली खाली सगळ्यात खालचा. इथं वरचा नाही. 2 4 3 खालचा. 2 1 3 ला 2 4 3 खाली बघितलंच नाही. हा 1 7 14 1 7 आणि 14 1 7 14 हा 1 7 14 असं दिलेलं आहे. काय ते 6 अहो कसं ते मी बघतोय. हो 7 मला ते मी 1 7 14 कुठले जोडले? 1 7 14 खालचे जोडले. मी 1 7 14 मी कुठले जोडले होते? वरचे जोडले होते. नाही खालचे 1 7 14 आणि त्याला वरचे येतील. वरचे काय 6 13 4 कोपऱ्यावर 1 7 14 घ्यायचा होता.
कोपऱ्यात 1 7 14 ला इकडल्या कोपऱ्यावरचा येणार आहे 7 येणार आहे. ओके. म्हणजे काय झालं यामध्ये वरती पण मी पहिल्यांदा बघितलं होतं. हा रिपीट अंक वापरल्यामुळे ते कन्फ्युजन झालेलं, दुसरं काही नाही. याचा अवघड नव्हतं काय की तर फक्त अंक काय झाले होते बा 1 पासून 15 पर्यंत वापरले, पुन्हा 1 पासून 15 पर्यंत वापरले, पुन्हा 1 पासून 15 पर्यंत, पुन्हा 1 2 3 4. हा ते शोधणं गरजेचं होतं व्यवस्थित. चला पुढे 54 55 56 काय अडचण नाही तिथे. त्याला 57 पहा आरशातील प्रतिभा 5 वरनं आरशाचं बघताना 5च्या शेजारी 5 येतो हे पहा. चला 5 वरनं म्हणलं तर कोणते पर्याय करू? पहिला आणि चौथा. आता राहिला 7 बघायची देखील गरज आहे. चला 58 पहा पाण्यातलं प्रतिबिंब. पाण्यातलं आता इथे पहा आर वरनं म्हणलं तर पर्याय तुमचे 2 कट होतात. आरचं पाण्यातलं प्रतिबिंब आरचं उलट पाण्यात येणार आहे ना, त्याच्यावर पहिलं दुसरं कट होते, राहिलं तिसरं चौथं. यातला फरक पहा फक्त. म्हणजे यमचं जर पाहिलं तर त्याच्यावर आपल्याला यम हा खाल्लं म्हणजे तो उलटा होता, त्यामुळे तिसरा पर्याय कट होऊन उत्तर पर्याय क्रमांक 4. काय होतं पाण्यामध्ये वरचं खाली होतं, खालचं वर होतं. पुढे 59 पहा आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा पहा त्याचं काय करा. खालच्या तिरक्या रेषा ज्या डाव्या बाजूला झुकलेल्या आहेत त्या उजव्या बाजूला झुकलेल्या पाहिजेत. दुसरा तिसरा चौथा सगळं चुकते हो की मधल्या. अरे सगळ्याच्यावर नाही येणार, केवळ एकच नसतो मुद्दा त्याच्यात, बरेचसे अनेक मुद्दे असतात. सगळ्याचा मुद्द्याचा आधार घेऊन ती उत्तरपत्रिका म्हणजे पर्याय कट पद्धत वापरायची असते. चला 60वा प्रश्न. नदीच्या प्रवाहाचा ताशी वेग. आता हे नीट समजून घ्या. आता यावर्षी मला हा घटक हा आपल्या पंढरनाथ राणेंच्या पुस्तकामध्ये फास्ट ट्रॅक मध्ये आहे. फास्ट ट्रॅक मध्ये आता ज्यांना शिकवलंय ना, आता दंडेले मॅडमनी फास्ट ट्रॅक शिकवले, जे अकॅडमीला तिथं वर्गामध्ये होते ना त्यांचं फास्ट ट्रॅक झालेलं आहे. आता इथं आपलं इथं झालं नाही, एक झालं एक होऊन चालतं का हो? काय म्हणजे विषय अजिबात झालेला नाही असं पण नाही. ओके ओके तुमचं चांगली सही आहे, चांगली आठवण होते. चला कुठे गेला पाहिजे? 60वा. नदीचा प्रवाहाचा वेग ताशी 4 किलोमीटर, नावेचा वेग 12 किलोमीटर. प्रवाहाच्या दिशेने नावेला जाताना अंतर पार करण्यासाठी 2 तास वेळ लागतो. प्रत्येक अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करण्यास किती वेळ लागेल? अवघड नाही, 4थी 5वीची मुलं सोडवू शकतील. पण नदी आहे, नदीला प्रवाह 4 किलोमीटर पर आवर या वेगाने नदी वाहते. तुम्ही एखादी वस्तू ठेवली तरंगणारी आणि सोडून दिली तर ती ताशी 4 किलोमीटर वेगाने ती पुढे जात राहणार आहे. का? पाणी त्याला चालून येणार, त्यामध्ये अडकून कुठं बसणार नाही, पाण्याच्या वेगावर ती वाहते. आता बोट जर नुसती इंजिन बंद करून जर ठेवली तर ताशी 4 किलोमीटर वेगाने ती पुढे जाणार. बोट याच्यातनं जी बोट वाहत जाते तिचा वेग आहे 12 किलोमीटर पर आवर आणि पाण्याचा प्रवाहाचा 4 किलोमीटर. असं जाताना तर तिचा वेग काय होणार आहे? 16 किलोमीटर. मग 2 तासामध्ये ती किती जाईल? 32 किलोमीटर या अंतरावरती जाणार. आता तिला या ठिकाणावरून पुन्हा या ठिकाणी यायचंय. आता माघारी जाताना तिचा वेग आहे तोच आहे 12 किलोमीटर, पण पाणी तिला काय करणार आहे? मागे ढकलणार. म्हणजे प्रत्यक्ष तिचा वेग, पाण्याचा प्रवाहाचा वेग तिला मागे ढकलणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष किती आला? 8 किलोमीटर पर आवर झाला. मग इथे अंतर किती? 32 किलोमीटर. 32 किलोमीटर अंतर जाण्यासाठी अंतर भागिले वेग तर वेळ लागणार आहे 4 तास. म्हणजे पुन्हा मागे जायला तिला 4 तास लागतात. चला पुढे 61 62.
आता 4चा हा ठोकळा आहे, तो सर्व बाजूने 1-1 सेंटीमीटरने कापला तर लहान ठोकळे तयार होते त्याच्यामध्ये. तर 2 पृष्ठभागांना हिरवा रंग असलेल्या ठोकळ्या म्हणजे समोरासमोर भागावरती रंग दिलेला. आता हे रंग कसे दिलेत हे देखील पहा. आता याच्यामध्ये सर्व बाजूने हिरव्या रंगात रंगवलेले आहे, सर्व बाजूने हिरवा आहे. मला वाटलं समोरासमोर तो प्रश्न वाचणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलं असतं. पृष्ठ समोरासमोर पृष्ठभागा वेगळा द्या असंही सांगितलेलं असतं. सगळ्यांनी एक रंग दिलेला. आता 2 रंग, आता मला सांगा पहिल्यांदा 2 पृष्ठांना हिरवा रंग असणारा ठोकळा असेल कुठे? मध्ये म्हणजे मला हे समजून काय सांगायचं, कडेवरती येणार आहे. इथे 4चा ठोकळा आहे. मला फक्त एका कडेवरती मला तो दाखवायचा की तो या ठिकाणी असणार. हा जो ठोकळा आहे हा एक आणि हा एक ठोकळा, बरोबर, की तो 2 बाजूने हिरवा रंग असणार. आता इथले जे ठोकळे असतील, हे ठोकळे हे एका बाजूने रंगवलेले असतात. आपल्याला 2 बाजूने विचार म्हणजे एका, हे काय, याला काय म्हणतात रे? कडा. एका कडेवर किती आले? गाण्याला कडा किती असतात? 12 कडा. कुठं? 1 2 3 4, खाली तळाच्या 4, उभ्या जोडलेल्या 4, एका कडेवर 2, 12 कडा, बाजूने 24 ठोकळे की जे 2 बाजूने रंगवलेले. एकही पृष्ठभाग रंगीत नाही अशी ठोकळ्यांची संख्या कुठं असणार आहे? ते गाभ्यामध्ये असणार आहे. गाभ्यामध्ये म्हणजे कुठे? याच्या पाठीमागे. आणि इकडून बघितलं तर पहिला थर सोडून असे थर होणार आहेत किती? 4 थर होणार आहेत. म्हणजे पहिला थर सोडून दुसऱ्या थराच्या आणि तिसरा थर, म्हणजे पहिला थर सोडून की याच्या पाठीमागचा, तसं पहिला तुम्ही किती येतात त्याच्या मागे? वर्ण एक थर सोडून म्हणजे या ठिकाणी 4 येणार मधले, म्हणजे 4चा म्हणजे हा 4चा दुसरा थर आणि त्याच्या खालचा 4चा तिसरा थर, म्हणजे 4 आणि 4 8 ठोकळे येतात. मांडणीचं सूत्र पहा. आता मी आकृती संपूर्ण काढत बसत नाही कारण खूप वेळ बोला. सर त्यांची सगळ्यांची बाहेरच्या अंकांची बेरीज केली ना, हा, त्या बाहेरच्या अंकांच्या बेरीजच्या 203 पडते. मी लिहायला लागलो टमाटा अंकांची मी बेरीज म्हटलं आहो हो आतमध्ये पुन्हा बोलले. जास्त अंक म्हणून म्हटलं सोपं सुटसुटीत असेल तर मी टाळू शकतो, पण हे टाळण्यासारखं नाहीये. आता बेरीज वगैरे मला अपेक्षित होतं, पण इथं काय म्हणलेले त्याने 203 पट असं दिलेले म्हणून ते मांडा बोलत मोजणे आवाज कोणाचा येतोय? हा, ढकलून दे यादवांवर. 24 66 43 158 37 55 13 16 77 61 49 94 33. बोला. सगळ्या बाहेर संख्या घेतल्या ना, सगळ्या हा टोटल बर, याची बेरीज किती येते? 366. 366. हा, मग त्याची 203 पड. 3 एके 3 3 गुणे 7 1 गुणे 7 244. 244. बरं, याची बेरीज किती बेरीज? अरे सांग की कच्चं काम केले ते. आपलं झालं की चाललं. आतल्या नव्याण्णव. बेरीज केली तर 7 7 11 18 3 5 8 9 6 15 158. इथे 9 7 16 4 20 0 8 2 9 2 11 15 7 15 7 22 220. 237 इकडची येते.
आणि टोटल आणि 237 चे परत 158. यांचं काय म्हणणं आहे त्याची पण इथे त्यांनी म्हणले की फक्त आतले ते पण मग बाहेरच्या शोसाठी दिले का? बाहेरच्या शोसाठी दिले का? नाही दिले ना? बाहेरच्या शोसाठी दिले. त्यांची बेरीज 122. एवढं काही इमर्जन्सी महत्वाचं काम आहे की नाही नाही लगेच झालं पाहिजे. हो सर. हा बाहेरच्या भाषेची निम्मी येते त्याच्यात. बाहेरच्यांची बेरीज 63 122 चला पुढे पहा 36 12 252 36 12 252 392 810 80 150 प्रश्नचिन्ह 2 काय संबंध आहे 12च्या पटीतले काय काय एवढं काय emergency? मग लिहायला काय नाही का तर लिहायला नसला तरी काय काय तुला ना काय का तू नाही कुणाला सुटला 64चा एक 64चं काय 64 संख्या मांडून 1 ते 9 संख्येचे घन अधिक वर्ग म्हणजे काय 1 चा घन 1 आणि 1 चा वर्ग 1 याची बेरीज येते 2 2 चा घन 8 आणि 2 चा वर्ग 4 याची बेरीज येते 12 आणि 2 12 3 चा घन 27 3 चा वर्ग 9 27 9 36 4 चा घन 64 16 80 5 चा घन 125 25 150 6 चा घन 216 आणि 36 252 7 चा घन 343 आणि 49 392 8 चा घन 512 आणि 64 560 आणि 8 चा घन 731 अधिक 81 810. चला पुढील प्रश्न घेऊया मनोज रांगेतून शेवटून दुसरा आहे रमेशच्या पुढे 3 विद्यार्थ्यांनंतर रमेश त्याच्या पुढे 3 विद्यार्थ्यांचा उभा आहे सुरेश हा रमेशच्या अगोदर 7व्या स्थानावर उभा आहे रांगेत ते सुरेशचे स्थान 9वे आहे तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत त्या रांगेत मनोज शेवटून दुसरा आहे शेवटचा एक सोडला तर इथे मनोज आहे आता आपण उभी नाही का रांग आहे असं समजतोय मनोज शेवटून दुसरा रमेशच्या पुढे 3 विद्यार्थ्यांनंतर उभा आहे रमेश त्याच्या पुढे 1 2 3 सोडून हा रमेश उभा आहे त्याच्या पुढे 3 विद्यार्थ्यांचा उभा आहे सुरेश हा रमेशच्या अगोदर 7व्या स्थानावर उभा आहे रमेशच्या अगोदर 7वा 1 2 3 4 5 6 7वा सुरेश रांगेमध्ये सुरेशचे स्थान 9वे आहे म्हणजे त्याच्या अगोदर 8 आहे तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21 बरोबर आहे का 21 चला राजेश पश्चिमेला 7 किलोमीटर गेला डावीकडून 4 किलोमीटर सरळ गेला पुन्हा तो डावीकडे वळला 3 किलोमीटर सरळ गेला उत्तरेकडे 9 किलोमीटर सरळ वळावर 4 किलोमीटर सरळ जाऊन थांबला तर आरंभ स्थानापासून तो किती असावा तर रचना करूया आपण पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आता मध्यभागी पश्चिमेला 7 किलोमीटर गेला 7 किलोमीटर लिहा तिथून डावीकडे वळला डावीकडे म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने शामी दक्षिणेकडे गेला तो 4 किलोमीटर गेला पुन्हा तो डावीकडे वळला म्हणजे पुन्हा पूर्वेकडे तोंड झालं तो 3 किलोमीटर गेला 3 किलोमीटर गेला नंतर उत्तरेकडे म्हणजे वरती 9 किलोमीटर सरळ गेला 9 किलोमीटर हे 4 5 म्हणजे हे
9 आहे याची रचना करताना हे 4 आहेत म्हणजे हे 5. मी 4 आणि 5 9 होता. मी 9 किलोमीटर सरळ गेला. उजवीकडे वळला म्हणजे घड्याळाच्या दिशेने 4 किलोमीटर गेला. 4 किलोमीटर गेला आणि तेथे थांबला. तर आरंभ स्थानापासून इथून हे अंतर किती आहे हे 5 विचार. किलोमीटर. आता इथे काय करावं लागेल आपल्याला? इथे हे 4 हे 5 आणि 4 9 केले आपण. म्हणजे हे 5 आले हे 4 आले. आता हे किती अंतर आहे? 7. हे 3 आहे. हे संपूर्ण 7 आहे. हे संपूर्ण 7 आहे. त्यातनं हे 3 केलं तर म्हणजे इथे किती येणार आहे? 4 येणार आहे. आणि वरचं पण 4 वरचं पण 4च आहे. सर एका लेवलला येणार आहे ते. हा वरचं पण 4 आणि खालचं पण 4 आहे. म्हणजे एका लेवलला आहे. म्हणजे या ठिकाणी हे आपल्या म्हणजे आकृती आपले प्रमाणात नसल्यामुळं हे आपलं अंतर किती आहे? हे 5 आहे. म्हणजे हे पण किती असणार आहे? 5 असणार. प्रमाणात आकृती न काढल्यामुळे आपलं हे चुकलेलं आहे. ज्याची रचना जर आपण व्यवस्थित केली असती तर प्रमाणात केली असती तर आपलं चुकलं नसतं. चला पुढे 13 जानेवारी 2008 रोजी रविवार होता. तर त्या वर्षात कोणता वार 15 वेळा आला आहे? आता 1 8 15 22 म्हणतो आपण. 1 8 15 22. आता 2008 तारीख आहे. 1 तारीख आणि 2 तारखेची वार 5 वेळा आहे. इथे 1 8 15 22 1 8 15 22 आपल्याला 13 तारखेला गेलं. 15ला आहे जी हा 16ला आहे. म्हणजे आपल्याला पाठीमागे जावं लागेल. 14 आणि 13 जिथे 13ला रविवार दिलेला आहे. सोमवार. जिथे सोमवारी जिथे मंगळवार आणि बुधवार हे वार 53 वेळा येणार आहे. 1 तारखेचा आणि 2 तारखेचा वार एवढं जगाले शांत गप बसले तर पिलू गप बसते कुठल्या गावात. पुढे वेळ आकृतीमध्ये हिंदी बोलणाऱ्या व्यक्ती त्रिकोणाने, मराठी बोलणाऱ्या व्यक्ती वर्तुळाने, इंग्रजी बोलणाऱ्या व्यक्ती आयताने, तेलुगू बोलणाऱ्या व्यक्ती चौरसाने, मराठी हिंदी इंग्रजी तेलुगू या 4ही भाषा बोलणाऱ्या व्यक्तींची संख्या म्हणजे सर्व याच्यामध्ये असणारे 11 हे सगळ्यामध्ये आहे. निरीक्षण करा. 14 10 36 30 18 काय होतं इथे? बोलात बोल आहे. बाहेर 14 10 30 18 36 24 16 42 32 30 पुढे पहा 28 20 34 32 आणि प्रश्न बोला जाधव. सरळ बघायचं. 14 वजा 18 4 आणि 10 30 40 40 वजा 4 म्हणजे यांची बेरीज करायची आणि यांची वजाबाकी करायची. म्हणजे 40 बेरीज येते आणि यांची वजाबाकी 4 येते म्हणून हे इथे 16 आणि 32 8 ते 4 आणि यातला फरक किती आहे? 6. 8 ते 4 वजा 6 बेजा 2. 28 32 60 आणि याच्यामधला फरक 14. 60 मधनं 14 ओके. याची 54 आणि याची 4. 54 मध्ये 4 गेले 50. अजून कोणाचा काय वेगळा विचार नाही. चला पुढे 69 70वा 2 पर्याय महत्त्वाचा सांगितलं. पण कसं दिवस नाही 69 तर मी सांगताना 2 पर्याय सांगितले का? आणि असं केलं तर सगळ्या अंकाची बेरीज केली तर 72 असून द्या. 2 मार्काने तू म्हातारे होत नाही. नको काळजी करू. हा द्या 2 पर्याय निवडून ते बाळ इथं लिहिलेलं नाहीये. लिहिलेलं नाहीये ना असं बरोबर. चला 70वा प्रश्न घ्या. ओके. नाव नाही लिहिलेलं बरोबर आहे. ते आता लिहायला सांगितलंय.
इथं म्हणजे इकडे पेन मला इथे लिहून दे. दोन पर्याय नोंदवा. जर पुस्तकाचं पेन नाहीये एकच पर्याय पाहिजे. दुसऱ्याचं काय सांगितलं? अंकाचे निमपट सांगितले ना. नाही का? मग काय दुसरं सांगितलं की तो होता प्रश्न क्रमांक 69. जे बेरीज करा आणि बेरजेमधनं खालची संख्या वजा केली तर 44, 44, 54 मधनं 18 गेली 36. त्याची 16, 40, 72, 72 मधनं 30 गेले 42. 20, 48, 34, 48, 4, 52, 82, 82 मधनं 32 गेले 50. हे मिळेल का? 50च येते. आणि दुसरं काय सांगितलं त्यांनी? 4 संख्येतील अंकांच्या बेरजेची दुप्पट. अंकांच्या बेरजेचे अंक 8, 9, 10, 14, 15, 3, 18, 36, 4, 2, 6, 3, 9, 2, 11, 3, 14, 15, 6, 21, 2, 42, 8, 2, 10, 14, 3, 17, 18, 19, 22, 23, 24, 2, 48. आहे का पर्यायामध्ये? 48. आलं का लक्षात? चला पुढील प्रश्न घ्या. नाही कळलं का? सगळ्या अंकांची संख्येची नाही, अंकांच्या बेरजेची दुप्पट. हा, सगळ्या अंकांच्या बेरजेची संख्येतील अंकांच्या बेरजेची दुप्पट. चला पुढे 5, 2, 7, 3, 149. चला कोण सांगते? 5, 7, 3, 2. 145. 1, 2, 6, 1, 2, 6, 8. इथे काढायचे 4, 3, 6, 9. 4, 3, 6, 9. हा बोला. नाही कोणाला सुटलं? 70 पण नाही सुटलं. प्रश्न काय होता की 9 अधिक 3 12चा वर्ग आणि 4 अधिक 6 10चा वर्ग याची बेरीज 5 अधिक 2 7चा वर्ग 49 आणि 7 अधिक 3 10चा वर्ग 100 याची बेरीज 149. 8 अधिक 1 9चा वर्ग 6 अधिक 2 8चा वर्ग 81 अधिक 64 145. 9 अधिक 3 12चा वर्ग 6 अधिक 4 10चा वर्ग 144 अधिक 100 244. ओके. पुढे पहा. प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठी त्यातली जाळी पहा. जाळी तयार झाली पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3. 72वा प्रश्न पहा. रेष पाहिली त्या रेषेवर कळतं. पुढे 73वा जुळणारी तिसरा दुसरा. ओके. 74 घडी त्या गोलावर कट केलं तर पर्याय क्रमांक 1 लगेच येते. 75 व लपलेली तिसरा. पाहतो ना इंग्रजीचं राहिले ना, इंग्रजीचं राहिले. जे डायग्राम आली ऑलवेज पहिला स्टार प्लॅनेट मून सन. येस ही वॉन्ट टू बिकेम अ ॲस्ट्रॉनॉमर. म्हणजे तो इथं गेस पहिला पर्याय. चला दुसरा काय? चौथा. यस एटिंग काय होईल उभा शब्द? इरेजर. दुसरा स्केल. तिसरा स्केल. चला आणि आठवा शार्पनर. चला तिसरा प्रश्न पहा. तिसरा बटर आणि घी लस्सी त्याच्या म्हणजे पर्यायकट पद्धत वापरा. चौथा पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फाइंड आउट कंजंक्शन. यट हे कंजंक्शन त्यामध्ये आहे. पाचवा पहा. चूज द पेअर विच इज नॉट करेक्ट. फास्टली नाही करत. फास्ट ब्युटिफुली स्लोली केअरफुली फास्ट
Faster. Which is the correct sentence structure of the following sentence? Subject, verb, object. पर्याय क्रमांक 3. सातवा प्रश्न, read the dialogue and find out number of interrogative sentence. दूसरा, अनिकेत, oh, what a pleasant surprise. Choose two correct alternatives to find out meaning of underlined word. The mother said, I forbid you to play outside as it is stormy. काय? आठवा प्रश्न, सातव्याचं काय? पर्याय 2 चूज 1च आहे ना. हॅलो, हाऊ आर यू? इंटरनेटिव्ह होईल का? ओके. प्रश्नार्थी किती वाक्य आले? तर पहिला आणि तिसरा असे 2 वाक्य आले, त्यामुळे उत्तर पहिला असं आहे. ओके. पण आठवा प्रश्न पहा. The mother said, I forbid you to play outside as it is stormy. Not allow आणि prohibit. Nava, complete the following sentence. Choose the correct alternative. I had great fun when I met him. Nava, choose 2 alternatives to complete the sentence. The bucket is heavier than glass. Bigger than glass. 2 पर्याय नोंदवाय का? Choose 2 options. 2. Okay. Choose the correct alternative for the underlined word. It is not desirable for them to eat food. They can. They can eat food. 12 read the following sentence and choose correct alternative of. It is not desirable for them. 11चं 4 येते की रेता गारी? सर एक चुकला असेल. मग कशा मग बडबड करतो? चुकलेलं मग तिथं तपासताना बरोबर दिलंय का तुझं? नाही. मग ते शुड नॉट eat food. 12 read the following sentence and choose correct alternative to passive voice. Passive voice मध्ये करेक्ट कोणतं आहे? The governor gave him a reward. The reward was given by him by the governor. 13 choose correct alternative for the following. Students were making a lot of noise in the class. The teacher wanted that the class should be quiet. He urged them ... and listen to his word. To be quiet. He urged them to be quiet and listen to his word. Instruction 14-15 passage वरती पहा. What is the meaning of brittle? Breaks easily. Glass is mixture of 3 components. 16वा प्रश्न, read the advertisement वरती आहे. Complete the diagram by observing the given advertisement. Full cream, tea special, tone, double tone. Types of milk. Type of milk. मिल्कचे प्रकार आहेत. 17वा पहा, करेक्ट अल्टरनेटिव्ह. मेल आहे. आता हे व्यवस्थित दिसत नसेल झेरॉक्स मध्ये आलेलं ए बास्की. On which day most of messages are received? Wednesday. Instruction 18 पहा. अरे हो गप बसतो का? ही लाईव्ह चालू आहे. 18 पहा. Go through the web page and choose the correct alternative. Anagha got less mark in English in SSC examination. She want to verify it. Here is the website of SSC board to verify the mark. Where will Anagha click? Mark sheet. 19 read the following note and answer the choosing correct alternative. By reading this note, we can say that
Om and Adit daddy is caring. 21 पॅसेजवरचा आहे. डायमंड, सफायर, रुबीज आणि इमरल्ड्स. काय आहे? जेमस्टोन आणि मिनरल्स. वेअर कॅन वी गेट ब्युटिफुल नॅचरल पर्ल्स? Persian girl. How is the oyster protected? By a shell. Choose the correct alternative. Manoj is good at correct shape. 24 4 pair are given as alternative. Which pair is not the pair of opposite word? Gather, dispose. Dispose में फेंकूं दे. गोळा करणे, gather. Read the sentence. Choose the correct alternative to complete the sentence. He has gone outside to find a bin as he wanted to throw a bin. Okay, धन्यवाद मित्रांनो.